मोबाईलचं तर रब्बरचं होतं ते निळवालं ब्ल्यूवालं होतं ते स्टँडच्या मधून नाही का दोन्ही साईडला ते कुठलं तवा कुठलं कुठे त्याला आहे खालून वरून आहे खालचं कुठं पडलं रे आता माझ्याजवळ लाईट आहेत बघितलं महागाच्या गाडीला बघ किती लाईट आहेत झाली गाडी कुठे लाईट दिसायला इकडून चालली राईट साईड चालली अजून 10-12 लाईट लावायला पाहिजे होत्या त्याला नाही का बघ 3, 3, 6, 6, 4, 10 लाईट ऑलरेडी काय माहिती रोडवरच्या मुंग्या पिंग्या बघून तर गाडी नसते चालू इथे मुंग्यांना वाचवण्यासाठी मग बकरे कॉक्रोचले कॉक्रोचला वाचवतात बरोबर आहे अरे वा तुला पण माहिती झालं कशाला वाचवतात त्या एवढ्या लाईटीला आरामात बस पाठीमागे आरामात बस सीटवर सीट बेल्ट लावलास का लाव की व्यवस्थित सीट बेल्ट घ्यायचं पलीकडून घ्यायचा समोरून हा याच्यात बसवायचं याच्यात बसवायचं ते पलीकडलं लोखंडाचं घेऊन तुला माहिती नाही अजून सीट बेल्ट लावायचं मग शिकलायस की तू बऱ्यापैकी रात्री गाडी चालली काय करायचं दादा गाडी कुठे स्लो चालते बरोबर ते लाईट लावते आपण परदेश ड्रायव्हर त्याचा टायर थोडा जरी इकडे लाईट तर आला लगेच आपण हा स्लो चालतो हा कुठं चालेल त्यालाच माहिती नाही त्यासाठी दूरूनच लाईन चेंज करायची दूरूनच आपली पहिली तर काय करायची आपल्या झोप पहिली तर काय करायचं गप्पा मारायच्या चालतं मार गप्पा काय विचारायचं विचारू शकतोस हा नाही यार मला झोप यायची साईड दिली आणि पुन्हा इकडं घेतोय गाडी चुकीचं आहे का नाही पहिलंच मग मला इंडिकेटर द्यायचं मी स्लो झालो असतो मागच
इंडिकेटर दिला असता तर त्याला या लाईन मध्ये येऊन त्याला ओव्हरटेक करून दिलं असतं. काय करतोयस का? एसी नकोय तिकडली ते बंद कर. वरी कर वरी चला वर नाही खाली कर. हा बंद होते. हवा लई जोरात लागणार आहे रे. दिसता कानं भरून जातात आवाज फडफड फडफड आवाज येतो. आता इथं लय आवाज येतो. आतापर्यंत कसं होतं मोकळा रोड होता सिंगल रोड होता ना असं झाडं बिडं काही नव्हते जवळ त्याच्यामुळं मोकळं काय हवा बरोबर हवा यायची गाडीमध्ये. आता कसं डिवायडर आहे आणि डिवायडरचा जर रोड असेल ना तर मग लय आवाज येतो फडफड फडफड. आता जवळून गेली ते मग गाड्या कसं जात होत्या तसा आवाज येतो आणि जास्त गाड्यात नाही येत आता. त्यासाठी हायवेला कधी पण काय करायचं एसी लावायची गाडीची. दोन गोष्टी होतात ॲव्हरेज पण व्यवस्थित मेंटेन राहतं गाडीची हवा कट होती ना व्यवस्थित. तुला कुठल्या शाळेत जायचं दादा? जिथं टाकेल तिथं झेडपीच्या शाळेत टाकतो. का काय जिल्हा परिषदला काय शिक्षा देत नाहीत का? शिक्षण देत नाहीत का? अरे मग कशात लांबच्या नाही गावातल्या टाकतो ना. सुसगावात नाही का झेडपीची शाळा? का तिथं काय प्रॉब्लेम? मोठं सांग मला काय प्रॉब्लेम आहे. तुला व्यवस्थित बोल ना मला तुला कळायला पाहिजे. का जायचं नाही ते तर सांगशील. शाळेत कोण जातं करमण्यासाठी? ग्राउंड तुला खेळायला जायचं का तिथे शाळेत? शाळा छोटी का 3 मजली आहे का? 10वी पर्यंत शाळा दादा असं काय करतोय? घरात चलत यायचं शाळेत यायचं शाळेतून परत घरी जायचं. चालत जाऊन चालत येऊ शकतो. 2 किलोमीटर तर शाळा आहे. हा काय का कारण काय ते तर सांग. ते शिक्षक पण चांगले आहेत त्या शाळेचे. पैसे वाचते ना माझे पैसे वाचते ना दादा. माझ्याकडे पैसे नाही भरायचे पैसे अनुचे जात ते पुस्तकाचे भरले तर ड्रेसचे भरावं लागते मला परत. काय बोलतोस? अभ्यास केलास ना दादा शाळा मॅटरच नाही करत. तू स्वतःनं पण अभ्यास केला पाहिजेस. तुला वाटतंय शाळा मॅटर करते? हा अरे दादा काय बोलतो मी? शाळा मॅटर करते का? चांगल्या शाळेत जरी टाकलं जर अभ्यास नाही केला असता उपयोग आहे का त्याचा काही? हा
झोप येईल का तुला? पण बोलत का नाहीस? अरे का बोलू नाही गेलास मग? दादा का बोलू नसतो? हा झोपेली करशील पाठ मग झोपायचे तर सीट बेल्ट राहू दे. पलीकडलं दाब ते फटकावरी कर. पुष्कर पाणी मग सीट जोरात कर. तुला पाहिजे तेवढं झोपात आरामात. आतापर्यंत मुलगा जागा होता, मग तो बोलत होता. त्याच्यानंतर तोही झोपला आणि झोपल्यानंतर मी गाडी चालवत होतो. तर रात्री गाडी चालवत असताना सर्वात महत्त्वाचं असतं मित्रांनो, जर आपल्याला झोप लागत असेल तर शक्यतो तिथं गाडी थांबवा आणि आराम करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं आपण आळस आल्यासारखं होतं तर चहा प्या आणि पुढचा प्रवास सुरू करा. तर आपण या ठिकाणी आपला प्रवास रात्रीचा सुरू ठेवलेला. आणि सर्वात महत्त्वाचं असतं मित्रांनो, रात्री प्रवास करत असताना 2 गाड्यांच्या मधलं अंतर. आपण काय करतो, आपल्या गाडीचा जो वेग आहे तो वेग आहे तसा कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच आपली चूक होते. सर्वात मोठी चूक तेच असते की आपण आहे ते कंटिन्यू स्पीड आपण तीच स्पीड मेंटेन करून पुढं चालण्याचा प्रयत्न करतो. तर तसं नसतं. जिथं काही अडथळा असेल, जिथं काही समजा तुम्हाला कन्फ्यूज वाटलं थोडं जरी की बाबा इथं कन्फ्युजन वाटतं, तिथं आपला वेग कमी करा, ॲक्सिलेटरवरचा पाय काढा आणि ओव्हरटेक करताना थोडंसं दुरूनच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करा. एकदम गाडीच्या जवळ जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कधीही करू नका. तरी तुम्ही पाहिलं असेल की आपण कशा प्रकारे ओव्हरटेक करत आहोत. पहिल्यापासून व्हिडिओमध्ये जर पाहिलं गेलं तर कधीही मी गाडीच्या एकदम जवळ जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ज्या ठिकाणी आपली गाडी ओव्हरटेक होणार नाही आहे त्या ठिकाणी मी शक्यतो ओव्हरटेक करण्याचा तर अजिबात प्रयत्न करतच नाही आहे. याच ठिकाणी नाही, मी रात्री पण नाही आणि दिवसा पण तो प्रयत्न शक्यतो साईडलाच ठेवतो की बाबा इथं ओव्हरटेक होणार नाही आहे तर शक्यतो थांबा, त्या गाडींना पास होऊ देतो. आणि त्याच्यानंतर जर समजा त्या ठिकाणी अंतर निर्माण झाले, स्पेस निर्माण झाला तर त्या ठिकाणी आपण थोडंसं आपली गाडी थोडी वेगामध्ये काढू शकतो. पण एकदम गाड्यांच्या जवळ काढण्याचा प्रयत्न करू नका. थोडंसं ते अंतर वाढू द्या. आता इथं पण पाहू शकतो तुम्ही. आता मी ओव्हरटेक करणार आहे. मी शक्यतो जवळ गाडी असेल तरच इंडिकेटर देतो आणि गाडी जर जवळ नसेल तर मिररमध्ये पाहून आपल्याला समजतं की आपली गाडी जाणार आहे नाही जाणार आहे. तर हे आपल्या अनुभवावरून आपण हे शिकू शकतो हळूहळू. तर जोपर्यंत नवीन असाल तुम्हाला बघा, या ठिकाणी देखील मी जास्त जवळ जातच नाही, अजिबात जवळ जाऊन ओव्हरटेक करत नाही. जेवढं होईल तेवढं दूरच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो किंवा लाईन बदलण्याचा प्रयत्न करतो. इथं पण पाहतो किती दुरून लाईन बदलली. सर्वात महत्त्वाचं आहे, जर या गाडीच्या समोरचं काही असेल आणि ही गाडी जर आपल्या लाईनमध्ये येणार असेल, ही जी येणार असेल तर त्या गाडीला आपली गाडी थोडीशी कंट्रोल करा. पण जर काही अडथळा नसेल आणि जर आपल्या सेंटर पट्टीकडे जर त्या गाडीचा समोरचा टायर जर हळूहळू येत असेल, पहिलं अंतर पहा ओव्हरटेक करण्याचा विचार करता तेव्हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही गाडीच्या जवळ गेल्यानंतर पहा, जर तुमच्या साईडला जर त्या गाडीचा समोरचा टायर जर येत असेल हळूहळू तर त्या ठिकाणी अप्पर डिप्पर द्या किंवा छोटासा हॉर्न द्या. तर या ठिकाणी देखील बघा, आपण या अशाच प्रकारे शक्यतो गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी कधीही आपल्यासोबत, आता इथं समोर स्पीड ब्रेकर आहे, अचानक ब्रेकिंग करावं लागेल तर या ठिकाणी मी हजार्ड लाईट लावली बघा. चारही इंडिकेटर चालू केलेत. तर अशा प्रकारे आपण पाठीमागलच्या ड्रायव्हरला आपण सावध करू शकतो. अचानक आपला वेग कमी होणार आहे. आपला वेग कमी झाल्यानंतर पाठीमागलच्या ड्रायव्हरला हे नाही समजणार. तर आणि त्यातल्या त्यात लेट नाईट असेल तर थोडंसं धुंदी पण असते झोपीची समजा किंवा आळस असतो तर पाठीमागलचा ड्रायव्हर थोडासा सुस्त झालेला असतो. त्या सिच्युएशनमध्ये नंतर एकदम जवळ येऊन कंट्रोल करेल किंवा आपल्या गाडीला टच करेल. तर ते होऊ नये त्याच्यासाठी हजार्ड लाईट लावा. हजार्ड लाईट लावल्यानंतर पाठीमागील गाडीचा ड्रायव्हर हा सावध होईल आणि सावध झाल्यानंतर आपणही सुरक्षित होऊ. तर इथं मुलांना थोडंसं पाठीमागे जाऊन झोपतो म्हटला तर त्याला पाठीमागे जाण्यासाठी मी गाडी थांबवली.